राज्य शासन सुप्रीम कोर्टात गेलं जाणार आहे का अजून गेलेलं नाही याचा खुलासा अजून झालेला नाही. 16 अधिकारी दिलेत असं सांगण्यात येतंय. त्यांचं दररोजचं रिपोर्टिंग काय आहे, त्याचा परिणाम त्या ठिकाणी काय होतं याची माहिती कुठं आम्हाला संघर्ष समितीला प्रामुख्याने त्या ठिकाणी मिळत नाही. जी बैठक गुणालेजींच्या बरोबर कोल्हापूरमध्ये झाली त्या बैठकीमध्ये संघर्ष समितीने जे मुद्दे सांगितले त्या मुद्द्या एकदा एक बैठक आम्ही मंत्री महोदयांच्यावर घेऊ आणि त्याच्यावर चर्चा करू असं सांगितलं. आता उल्हास पाटलांनी एक पत्र दाखवलं. तक्रार केल्यानंतर 6 तारखेला जूनच्या खात्यानं एक पत्र काढलं आणि इप्परगीच्या दरवाजे उघडण्यासंदर्भातल्या सूचना दिल्या. म्हणजे ज्याचा उल्लेख विक्रांत पाटलांनी केला, पगार आम्ही घेत नाही, खरं काम मात्र आम्ही करायला लागले अशी परिस्थिती. मग अधिकारी नेमकं करतायत काय? त्यांची जबाबदारी आहे रेग्युलर या सगळ्या गोष्टी करणं, त्या होताना त्या ठिकाणी दिसत नाहीत ही परिस्थिती आहे.